मला असं वाटतं की जय जवान गोविंदा पथकाने यावेळेला 3 वेळा 10 थर लावून विश्वविक्रमाची बराबरी केलेली आहे आणि एकाच दिवशी सतत 3 वेळा 10 थर लागणं ही खूप मोठी गोष्ट असते. तर ही सगळेच जण आज सन्माननीय साहेबांना भेटायला आले होते. 2016ला ज्या वेळेला दहीहंडी सणामुळे बंदी आली होती त्यावेळेला या सर्व मंडळांच्या पाठी सन्माननीय राजसाहेब खंबीर उभे होते. सो ज्या दिवशी थर लागले त्याच दिवशीपासून संदीप ढवळे असतील, आमचे डेव्हिड असेल, श्रीकांत सर असतील, या सगळ्यांची इच्छा होती की आपल्याला सन्माननीय राजसाहेबांना भेटायचं आहे. कारण ज्यावेळेला दहीहंडी सणच बंद व्हायची वेळ आली होती त्यावेळेला हा माणूस आमच्या सोबत उभा राहिला होता आणि त्यांचेच धन्यवाद आभार मानायचे होते. म्हणून आज सगळे मंडळ हे सन्माननीय राजसाहेबांना भेटायला आलं होतं. सगळ्यांची साहेबांनी जवळजवळ अर्धा तास गप्पा मारलेल्या आहेत आणि अनेक गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत. सो मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबांचं या सगळ्या मंडळाच्या बाबतीतलं प्रेम आज आम्हाला पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे. सण उत्सवाच्या निमित्तानं खरं तर एक वेगळी बाजू जी आहे ती राज ठाकरे यांची बघायला मिळाली होती. मात्र जय जवान पथकाला एक वेगळ्या राजकारणामधून देखील जावं लागलं अशी देखील एक मला असं वाटतं की जय जवान गोविंदा पथक या सगळ्याला खेळ म्हणून पाहतं. ते कुठल्याही राजकारणात पडत नाही आणि एवढा सगळा वाद झाला त्यात त्यांची कुठल्याही प्रकारची स्टेटमेंट देखील नाहीये. तर मला असं वाटतं ते खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडे आम्ही पाहताना खेळ म्हणून पाहतो किंवा खेळाडू म्हणून पाहतो. आपल्याला आनंद वाटला पाहिजे की स्पेन सारख्या एका देशाबरोबर आपला एका मुंबईचा एक मंडळ बराबरी करतो आणि त्याच्यानंतर ही त्याच्यासाठी आनंदाची गोष्ट असते. सो तो मंडळ त्याला खेळ म्हणून पाहतो. त्या कुठल्याही राजकारणात त्यांची कुठलीही या दरम्यान स्टेटमेंट नाहीये आणि याच्या पुढेही मला असं वाटतं ह्याच्या पुढेही जर ते विश्वविक्रम करतील त्यावेळेलाही मंडळातील सगळी मुलं ही साधी मुलं आहेत, त्यांना काही कुठल्या राजकारणाची काही घेणं देणं नाहीये. यांचा खेळ, यांचा मे महिना आला की हे दहीहंडीच्या प्रॅक्टिसला लागतात. यांचं एकच काम असतं की आपल्याला आपल्या देशाचं नेतृत्व करायचं आणि ते काम ते करत असतात. आणि खरं तर ऑलिम्पिकमध्ये जर दहीहंडीचा सहभाग केला तर ऑलिम्पिकचं एक मेडल भारतासाठी पक्क होईल, ते म्हणजे दहीहंडीतून. बालगोविंदांचं